नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी गुड न्यूज आहे. मित्रांनो, कॅप राउंड फर्स्टचा आणि या टोटल ॲडमिशन प्रोसेसचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की बऱ्याचशा कॉलेजेसना यावेळेस मान्यता मिळालेली नव्हती. परंतु 10 ऑगस्ट 2026च्या बी-सी-आयच्या म्हणजेच बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या एका नवीन डिसिजननुसार त्यांनी कंडिशनल अप्रूव्हल हे कॉलेजेसना दिलेलं आहे आणि त्यानुसार जे विद्यमान कॉलेज आहेत, जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत पाठीमागचे, ज्या कॉलेजच्या रजिस्ट्रेशनमध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील, त्यांनी वेळेमध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल, अशा सर्वच्या सर्व कॉलेजना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे सर्व कॉलेज विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर नेमकं हे अपडेट काय आहे आणि ही लिस्ट तुम्हाला कुठं पाहायला मिळेल आणि आता आपण काय करायचं आहे आणि कॉलेज अलॉटमेंट केव्हा होणार याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जसा व्हिडिओ येईल तुम्हाला अपडेट भेटून जाईल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा सी-ई-टी-च्या ऑफिशियल वेबसाईटला येतो आणि इथं एल-एल-बी 3 इयर ॲडमिशन 26-27 तुम्ही पाहत असाल, तर यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल फक्त सकाळचा व्हिडिओ पाहिला तर 163 कॉलेजेसना मान्यता ही दिलेली होती. पण इथंच एक सकाळचं तुम्हाला मी एक नोटीस दाखवली होती, की या नोटीसनुसार तुम्ही जर पाहत असाल, तर बी-सी-आयने एक डिसिजन घेतलेला आहे. तो म्हणजे इथं पहा 10 ऑगस्ट 2026 रोजी बार काउन्सिल ऑफ इंडिया जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सर्व विद्यमान विधी शिक्षण महाविद्यालयांना सशर्त मान्यता प्रदान केलेली आहे. आणि सर्वचे जे पाठीमागचे 218 इथे तुम्ही पाहू शकता, हे 2000 कितीचं आहे? 25-26 आहे आणि यावेळेस एकूण कॉलेजची संख्या 218 होती आणि एकूण विद्यार्थी वगैरे इथे दाखवलेले आहेत. तर म्हणजेच एवढ्या सर्वच्या सर्व कॉलेजेसना या ठिकाणी मान्यता या बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेली आहे. परंतु कशी? कंडिशनल मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. आणि याच्याविषयीचा डिसिजन आणखीन महाराष्ट्र शासनाकडून याची कुठल्याही प्रकारची कारवाई पुढे काय करायची आहे, याविषयीचा निर्देश सी सेलला प्राप्त झालेला नव्हता आणि तो आता त्यांना डिसिजन महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे आणि हे नवीन कॉलेज आता लिस्टमध्ये ॲड झालेले आहेत. तर इथं कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही जाऊन चेक कराल, तर मी याला थोडंसं रिफ्रेश करून घेतोय परत एकदा आणि इथं कॉलेज लिस्ट यावरती आपण क्लिक केल्यानंतर अप्रूव्ड कॉलेजेस ही लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल. आता आणि तुम्ही इथं मग कुठल्या युनिव्हर्सिटीमधले कुठले कॉलेज आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आता मी इथं सोलापूर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय आणि सर्च करतोय. तर जे कॉलेज पूर्वी याच्यामध्ये नव्हते, इथं पहा कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेज हे या ठिकाणी नव्हतं, हे आलेले आहे. राजश्री शाहू लॉ कॉलेज हे देखील नव्हतं. हे 2 कॉलेज नव्याने ॲड झालेले आहेत. म्हणजे जवळपास सर्वच्या सर्व कॉलेज या ठिकाणी आता ॲड होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता पहा 6 वाजून 41 मिनिटांनी इथं किती कॉलेजेस आलेले आहेत, तर इथं तुम्ही पाहत असाल तर 211 कॉलेजेस सध्या या ठिकाणी लाईव्ह झालेले आहेत आणि राहिलेले कॉलेज काही वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत. मग तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, आता हे सर्व कॉलेज या ठिकाणी आल्यामुळं परत ॲडमिशनच्या नियमामध्ये बदल होणार आहेत आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीपर्यंत नवीन शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह झालेलं दिसेल आणि ॲडमिशनचे जे रूल होते, जे सी सेलनी चेंज केले होते. तुम्ही जर इथं पाहत असाल, काल 7 ऑगस्टला एक पब्लिक नोटीस टाकली होती आणि याच्यामध्ये काही नवीन रूल्स या ठिकाणी पहा ऑटो फ्रीज पद्धत ही रद्द केलेली होती. त्याचबरोबर फ्रीज पर्याय हा या ठिकाणी दिलेला होता. बेटरमेंट पर्याय कॅप राउंड फर्स्ट मध्ये ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना देखील बेटरमेंटचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध होता आणि हे सर्व आता जे काही नवीन रूल आहे तो कॅन्सल होणार आहे आणि परत एकदा जे जुनेच रूल आहेत ते परत एकदा इथं लागू होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे नवीन अपडेट आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या लॉग मध्ये जायचं आहे. कॅन्डिडेट लॉग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे आणि जे तुमच्या फर्स्ट प्रायोरिटीचं कॉलेज आहे, फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज आहे,
ते या ठिकाणी तुम्हाला आता लाईव्ह झालेलं दिसणार आहे आणि हे कॉलेज ऑप्शन तुम्ही व्यवस्थित द्या. मी त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं होतं, की ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याच कॉलेजला तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. आता मात्र तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्समध्ये चूक केलीत, तर तुमचं ॲडमिशन हे वर्ष वाया जाऊ शकतं किंवा फर्स्ट आणि सेकंड राउंडमधून तुम्ही बार होऊ शकता, डिबार होऊ शकता. तुम्हाला डायरेक्टली फोर्थ म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत. एकदा का तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज भेटलं, तर दुसरं कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाही. ते ऑटो फ्रीजमध्ये जाणार आहे आणि असा रूल 1 ते 2 दिवसामध्ये उद्यापर्यंत येऊन जाईल. मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल, की "सर मग आता कॉलेज अलॉटमेंट केव्हा होईल?" या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, तर इथं कॅब शेड्यूल दिलेला आहे. या शेड्यूलनुसार उद्या म्हणजेच 14/8/2026 या तारखेला सायंकाळी 5 वाजता फर्स्ट कॅप राउंडसाठी कॉलेज अलोकेशन, कॉलेज अलॉटमेंट विद्यार्थ्यांना होणार होतं आणि विद्यार्थ्यांनी 17/8/2026 ते 26/8/2026 या वेळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे, असं हे जुनं शेड्यूल होतं. परंतु जे की आता हे आउटडेटेड झालेलं आहे. कारण इथं नवीन नोटीस पहा तुम्ही 12 ऑगस्टला आलेली. तर इथं तुम्ही पाहू शकता, की सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने याबाबत पुढील कारवाई संबंधात शासनाकडून नवीन निर्देश प्राप्त होणे अपेक्षित आहे, जे की त्यांना झालेले नव्हते. त्यामुळे हे नवीन कॉलेज देखील याच्यामध्ये ॲड झाले नव्हते. परंतु आता त्यांना निर्देश मिळाले आहेत, तर नवीन कॉलेज आता या ऑप्शन लिस्टमध्ये ॲड झालेत. मग दरम्यान उमेदवारांसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याचे पोर्टल कार्यरत राहील. म्हणजे जोपर्यंत नवीन अपडेट येत नाही, नवीन सूचना येत नाही, तोपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. आणि शासनाकडून आवश्यक निर्देश प्राप्त झाल्यानंतर जे की आता सी-ई-टी-सेलला प्राप्त झालेले आहेत, ते आता विविध 3 वर्ष आणि 5 वर्ष अभ्यासक्रमांसाठी 2026-27 ची सुधारित कॅप वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. म्हणजे जे जुनं तुमचं कॅप राउंडचं शेड्यूल होतं, वेळापत्रक होतं, ते आता चेंज होणार आहे आणि त्याच्या नवीन तारखा उद्यापर्यंत तुम्हाला भेटून जातील आणि मग साधारणपणे आणखीन 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंटसाठी लागू शकतात. आज आहे 13 तारीख, तर 14 ऐवजी 16 तारखे किंवा 16 तारखेच्या नंतर कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला भेटू शकतं. एक्झॅक्ट डेट काय असणार आहे, हे जसं या ठिकाणी सी-ई-टी-सीएलच्या ऑफिशियल वेबसाईटला वेळापत्रक येईल, तर त्याची माहिती तुम्हाला अपडेटद्वारे या YouTube चॅनलवरून देण्यात येईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलची मेंबरशिप घ्या, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.